एव्हरीवन. ट्रॉली म्हणजे ह्याला वाटते की ही गाडीच आहे. हे सोयाबीन आहेत जे मी भिजवले होते. ते भिजवून आता मी त्यातलं सगळं पाणी काढलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे आहेत सोयाबीन, हे भिजवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आता पाणी बिलकुल नाही. सो सोयाबीन फ्राय करणार आहे. हे आहे बेसनचं पीठ, 1 चम्मच आणि हे 2 चम्मच. हे आहे तांदळाचं बरोबर 2 चम्मच. 2 चम्मच तर हे पीठ आपण मिक्स करून घेऊ. मिक्स 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 ढवळत राहा. आता ह्याच्यामध्ये काही बेसिक मसाले टाकू आपण, जसे की मीठ. मीठ थोडं कमी टाका, कारण ऑलरेडी हे आपण पिठाच्या पाण्यात भिजवले होते सोयाबीन. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकले. हळद टाकते. हे आहे धनेपूड, जे मी 2 चमचे टाकते. आता जरा बघू बरं खोलून. हे बघा, हे असं बघा. आता जरा ह्याला आपण हाताने पण थोडंसं मॅश, हलकं 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 असं असं थोडंसं ह्याला चोळूया. म्हणजे ह्याच्यामधलं जर थोडं काही पाणी राहिलं असेल तर थोडं दाबू आणि परत ह्याला हे जे बनवलेलं कोटिंग आहे तर ह्याला मस्त असं मिक्स करू. आता हे आपण ह्याला साईडला ठेवू. आपलं तेल कडकडीत तापलेलं आहे. आता हे सोयाबीन आपण त्याच्यामध्ये सोडूया. त्याला असं ढवळत राहायचं, कारण ते सगळीकडून मस्त फ्राय झाले पाहिजे. आणि हे आहेत आपले